त्यावेळेस सूर आणि असुर यांचे जे गुण विशेष आहेत, यांची जी संपत्ती आहे, त्या संपत्तीबद्दल या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि विशेषतः या चौथा जो श्लोक आहे, जो ज्ञानेश्वरीतला चौथा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देश करतायत. हे अर्जुना, जो असुर असतो ना, त्या असुरातला ओळखावं कसं, त्या असुराची जन्मजात गुण कोणते आहेत, तर कोणती कोणती सांगितले? दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानचाभिजातस्य पार्थ संपदामा सुरी. म्हणजे काय? जो असुर असतो, जो जन्मापासून असुर आहे, त्याच्यामध्ये दंभ असतो, दर्प असतो, अभिमान असतो, ज्याला अहंकार असं आपण म्हणूयात. दंभ, दर्प, अहंकार आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे दुसरी गुणविशेषणे असतात, तो क्रोधी असतो, तो अज्ञानी असतो. पहा, आपल्याला या सेवेमध्ये कोणत्या 4 गोष्टीला घेऊन जायचं आहे? असुरांच्या गुणांना आपल्याला घेऊन जायचं आहे. त्या असुरांच्या गुणामध्ये पहिला आहे दंभ, दर्प, त्यानंतर अहंकार, त्यानंतर आपल्याला घेऊन जायचं क्रोध आणि अज्ञान. या सगळ्या गुणांचा आपल्याला युवापोह इथे करायचा आहे. आता प्रथमतः आपण दंभ याबद्दल माऊली काय म्हणतायत? माऊली आपल्या सुंदर अशा वाणीनं त्याचं सुंदर असं निरूपण श्लोकामध्ये दंभ या गुणाचं केलेलं आहे. तरी तयाची असुरा दोषा माझी जया विरा वाढपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. हा सुंदर माऊलींनी सांगितलेला आहे. कसं आहे, भगवद्गीतेमधले जे शब्द आहेत, जे आपल्याला सहजासहजी कळणार नाहीत, ते माऊलीनं काय केलेले अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला आणि अगदी सुंदर सुंदर दृष्टांत देऊन सुंदर सुंदर वर्णन करून आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी जी आहे, ती ज्ञानेश्वरी आपल्याला सहज भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते सहज सोप्या भाषेमध्ये करून देण्यासाठी एक माध्यम आहे. ते भगवंतानं जे वर्णन केलेलं आहे ते संतांच्या वाणीतून इथं आहे. काय म्हणतात माऊली? तरी तयाचा असुरा दोषा माझी जयावीरा वाढपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा. माऊली सांगतात की जो असुर असतो ना, त्या असुराचा पहिला गुण जो आहे तो आहे दंभ. आता तुम्ही म्हणाल महाराज काय दंभ 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 म्हणतात, म्हणजे काय? तर दंभ म्हणजे दिखाऊपणा. आता दिखाऊपणा बी कळत नसेल तर सांगतो शो. काय? शो करणं, जे काही सर्रास आज आपण पाहतो भक्तीमध्ये चाललेला दिखाऊपणा. तर माऊली सांगताना म्हणतायत की असुर कसा ओळखावा, तर पहिलं लक्षण त्याच्याकडे दिखाऊपणा. दिखाऊपणा दिसला की त्याचे आसुरी गुण आहे ते ओळखायला सुरुवात करा. पुढच्या गोष्टीनंतर माऊली पुढे म्हणतायत, जैसे आपली जननी नग्न दाविली या जनी ते तीर्थची परिपत्नी कारण हो. पहा, फार सुंदर सुंदर उदाहरणं देऊन माऊली सांगतायत की आपली माता जी असते ना, आपली जननी जी असते ना, ते आपल्याला तीर्थस्वरूपी असते. आई म्हणजे आपलं सर्वस्व असतं. परंतु ह्या आईचं सुद्धा कोड कौतुक करत असताना, जग जाहीर करत असताना तुम्हाला त्याला सुद्धा मर्यादा आहेत. म्हणजे माऊलीला काय सांगायचं हे माऊलीने काय सांगितलंय हे मी तुम्हाला एक उदाहरणासहित सांगतो की आपण आपल्या मातृपिताची जी सेवा करतो ना, ती सुद्धा 4 चौघाला सांगून करतो. हे आपलं दुर्भाग्य आहे. आपण आपल्या मातेची सेवा करणं हे काही कौतुकाची गोष्ट नाही, ते तुझं कर्तव्य आहे. ते 4 चौघात सांगायची गोष्ट नाही, त्याचा दिंडोरा पिटायची गरज नाही. आपण तेच करतोय. समाजाला सांगतोय मी किती सेवा करतोय, काय करतोय, काय नाही. तर त्यामुळे माऊली म्हणतात, जैसे आपली जननी नग्न दाविली या जनी ते तीर्थची परिपत्नी कारण होय. तुम्ही जर तसं करत असाल ना, तर ज्या तीर्थस्वरूपी तुमची माता आहे ना, तीच तुमच्या अधपतनाचं कारण होईल. म्हणजे ज्या मातेचा सेवा केली याचा दिंडोरा तुम्ही पिटतायत ना, ती गोष्ट जर तुम्ही बाहेर सांगत असाल तर त्या माते जी तीर्थस्वरूप आहे आपल्याला, तीच तुमच्या अधपतनाला, तुमच्या विनाशाला कारणीभूत होईल. फार बारीक बारीक गोष्टी असतात, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून तर आपल्याला भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीचा आधार घ्यायचा आहे, कसं जगायचं यासाठी. का विद्या गुरुपदिष्ठा मोबाईलला चोटा तरी इष्टता परी अनिष्ठा हेतू होती. एक ओवी अशी सुंदर आहे ना, फक्त त्याचा अर्थ आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. का विद्या गुरुपदिष्ठा मोबाईलला चोटा तरी इष्टता परी अनिष्ठा हेतू होता. फार सुंदर सांगितलं. पहा, गुरु एखादा आपल्याला गुरु काय करतो? ज्ञान देतो. आपण ते ज्ञानार्जन करतो.
मग त्या ज्ञानाचा उपयोग आपण काय केला पाहिजे? जे काही अज्ञानी लोक आहेत, जे काही वाईट मार्गाला जात आहेत, त्यांना ज्ञान देणं, आणि ते ज्ञानही कसं देणं? विनामूल्य देणं. आपण काय करतो? त्या ज्ञानाचं सुद्धा काय केलेलं? बाजारीकरण केलेलं. आम्हाला जे ज्ञान मिळतं ना बाहेरून, गुरुकडून एखादं ज्ञान मिळतो, तर ते ज्ञान सुद्धा आम्ही बाजार मांडलाय त्याचा. तर म्हणतात की हे सुद्धा दंभामध्ये येतं, ढोंगीपणामध्ये येतं. हे चालणार नाही. तुम्हाला गुरुकडून ज्ञान मिळाले, ते ज्ञान ज्या पद्धतीने मिळाले तसंच ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पै आगे गुरुता महापुरी जे वेगे काळी पैल तरी ते नावाची बांधली अशिरी बुडवी जैसी, कारण जे जीविता जे वाणीले जरी सेविता तरी अन्नाची पंडूसता होय विषय. का आम्ही प्रत्येक ओवी वाचतोय? कारण ती ओवी वाचण्याचा मोह मला आवडतो. एवढं सुंदर सुंदर उदाहरण देऊन माऊलीने सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? पै आगे गुरुता महापुरी जे वेगे काळी पैल तरी ते नावाची बांधली अशिरी बुडवी जैसी. समजा प्रचंड महापूर यावा. आपण पाहिलेले आहेत महापुराचे हे दिवस पाहिलेले. प्रचंड महापूर यावा, धोधो पाऊस पडावा, आणि एखादी नाव त्याच क्षणी तुमच्या समोर यावी तुमचा जीव वाचवण्यासाठी, आणि त्या नावेत तुम्ही अलगद बसावं, पैल तीराची वाट पाहावी. जीव स्वतःचा वाचवण्यासाठी ज्या नावेत तुम्ही बसला त्या नावेतून एका तीराहून तुम्हाला दुसऱ्या तीरी जायचं आहे. वरून पाऊस पडतोय आणि तुम्हाला खूळ आलं की अरे पाऊस पडतोय वर, आपण दिसतोय की, आणि ती नाव उपडी करून डोक्यावर घेतली. म्हणजे जी तुम्हाला वाचवायला आली तिच्यावर तुम्ही उपकार काय केले? तिला उपडी करून डोक्यावर घेतलं. तुम्ही जिवंत राहाल का? आधी तसं आहे. तुम्हाला जे जगण्यासाठी जे काही दिलेलं आहे त्यालाच पायदळी तुम्ही तुडवत असाल तर तो दंभ नाही तर काय? पुढे काय म्हटले पहा, कारण जे जीविता ते वाणीने जरी सेविता तरी अन्नाची पंडूसता होय विषय. अन्न कशासाठी खातो आपण? आता काय खातो, किती खातो हा भाग वेगळा, मी त्याच्यावर बोलणार नाही. त्याच्यावर एक वेगळं प्रवचन होईल. परंतु अन्न जे आपण खातो त्यालाही काही मर्यादा आहेत. अन्न कशासाठी खातो? आपण जीवित राहण्यासाठी अन्न खातो. पण ते अन्न जर भरमसाठ खाल्ले तर व्याधीही येतात. म्हणजे जे अन्न जगण्यासाठी आहे ते अन्न मारण्यासाठी सुद्धा कारणीभूत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा माऊलींनी इथे सांगितलेल्या आहेत की तुम्ही जे अन्न खाताय ते अन्न मर्यादेत खाल्लं पाहिजे. ते अन्न जर ज्या मर्यादेच्या पलीकडे खाल्लं तर ते अन्न सुद्धा विष होतं. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी देतात. आता या गोष्टीला दृष्टांत दिला तर आणखी थोडंसं साजेसं होईल. ज्यावेळेस आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, कारण तुम्ही जाणते आहात सगळे. मी नेमता आहे तुमच्या समोर, परंतु त्याला साजेसं असं एक उदाहरण जे माहिती असलेलं ते आहे हिरण्यकश्यपूचं. तुम्हाला माहिती आहे त्याची कथा, मी पूर्ण सांगत बसत नाही. मला फक्त तो सार घ्यायचा आहे आणि तुम्हाला या मुद्द्याकडे घेऊन यायचं आहे. हिरण्यकश्यपूची भक्ती होती का नाही हो देवावर? प्रचंड होती. देव काय उगाच प्रसन्न झाला का भक्ती नव्हती तर? पहा मी तुम्हाला काय सांगायचं, ढोंगीपणाबद्दल आपल्याला बोलायचं. हिरण्यकश्यपूची भक्ती जी होती देवाप्रती प्रचंड भक्ती होती, पण त्या भक्तीमध्ये ढोंग होतं. ढोंग कसं होतं मी सांगेन. तर त्या हिरण्यकश्यपूने देवाची तपश्चर्या केली, पूजा अर्चा केली, देव प्रसन्न झाले. आता देव तपश्चर्या केली म्हणजे काय तो एक तास 2 तास बसला देव प्रसन्न झाला असं नाही. वर्षानुवर्ष तपश्चर्या केली, अखंड कठोर परिश्रम घेऊन तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये दुमत नव्हतं, भक्ती होती त्याच्यामध्ये दुमत नव्हतं. परंतु ज्यावेळेस देव प्रसन्न झाले त्यावेळेस त्यानं स्वतःसाठी मागितलं का विश्वासाठी मागितलं? साहजिकच स्वतःसाठी मागितलं. काय मागितलं हिरण्यकश्यपूनं? काय मागितलं की मला जे मरण येणार आहे ते मरण सुराकडून न येऊ दे, असुराकडून नकोय, आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको. म्हणजे थोडक्यात काय, मला मारू नको. आता राहिलं काय मग? म्हणजे मला अमृतत्व दे. आणि सहज गोष्ट आहे तो. परंतु देव आपला गोळा केली भक्ती, देवाला माहिती आहे भक्ती केली, काय मागतोय काही नाही, माझी भक्ती केलीस ना तथास्तु. आता केली भक्ती, देवाने वरदान दिलं, परंतु त्याचा जो ढोंगीपणा आहे तो इथून जागा झाला का? तो स्वतःला देव समजायला लागला. ते मला कुणीच मारू शकत नाही तर मी आणि देव काय फरक आहे? देव नाहीच, मीच देव. आणि त्यानं त्याचं स्तोम माजवायला सुरुवात केली. अगदी पोटच्या पोराला सुद्धा सोडलं नाही. एकाच घरातली कशी 2 सुंदर उदाहरणं आहेत. हे जे घडलेल्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला पुढे कसं जगावं यासाठी घडलेल्या असतात. तर
म्हणजे एकाची जी भक्ती होती ती ढोंगी भक्ती होती, कारण स्वतःसाठी होती. आणि त्याच घरात जो प्रल्हाद जन्माला आला त्याची भक्ती कशी होती? निस्सीम होती. मग ज्या प्रल्हादासाठी त्या देवाला निर्जीव वस्तूतून बाहेर यावं लागलं, कशासाठी? त्याची भक्ती आहे, त्याला खोटारडे ठरू द्यायचं नव्हतं. त्या प्रल्हादासाठी त्याच्या निस्सीम भक्ती कुठे आला आणि याच्याकडे कशासाठी आला? याचा वध करण्यासाठी आला. याची भक्ती होती, भक्तीनं प्राप्त केलं होतं, परंतु ढोंगी भक्तीनं याचा वध करण्यासाठी आला. काळाची गरज पडली आणि त्या प्रल्हादाकडे कशासाठी आला? त्याच्या भक्तीनं तिथं आणला. म्हणजे दोन भक्ती इथं आहेत, एक निस्सीम भक्ती आहे आणि एक दंभयुक्त भक्ती आहे. आपल्याला इथं फरक सहजासाठी कळून जातो. म्हणून भक्ती करत असताना तो देव जो आहे ना, भावेचा मुकेला आहे. त्याला नको आहेत तुमचे संपत्ती, नको आहेत तुमच्या काय वस्तू, नको आहेत. फक्त सरळ हात जोडा, मने भावे पूजा करा, अर्चा करा, देवाकडे काय गाभण आहे ते मांडा, देवाचं स्तुती करायचे करा. फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. देवाला ढोंगीपणा नको आहे. पण आता सध्या तेच सगळं. या गोष्टीसाठी मला ज्ञानेश्वरी मधले हे ज्या ओव्या आपण श्लोक जो दिसला त्यावर मला थोडस विवेचन करावं असं वाटलं. हा झाला दंभ. त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलंय? दर्प. आता दर्पाबद्दल आपल्याला थोडस बोलायचं. दर्प म्हणजे काय हो? तर मराठीमध्ये सरळ सरळ अर्थ होतो गर्व. बरोबर आहे. आपण दंभ समजून घेतला. आता आपल्याला कुठे जायचंय? दर्पकडे जायचंय. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत पहा. तैसा दष्टाचा सखा धर्म झाला जो पोकारी जे देखा तरी तारी तो धोका लागे होय. त्यापूर्वी थोडस दंभामध्येच आणखी थोडस विवरण करतो तुम्हाला की आता धर्माचं कसं झालंय माहिती आहे का? धर्म कशासाठी असतो? धर्माचं मूळ जे आहे ना ते आहे तुमचं रक्षण. धर्म हे आचरण आहे, कसं जगावं. मग धर्माचंच काय केलं आपण? बाजारीकरण केलं. धर्मच अधर्मानं वापरतो. जो धर्म आहे तो धर्म जर तुम्ही अधर्मानं वापरत असाल, बाजारीकरण करत असाल, त्याचं ढोंग करत असाल, तर तोच धर्म तुमचं अधपतन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही एखाद्या ठिकाणी दान करतो. दान तर खरं उजव्या हाताचं डाव्या हाताला करता कामा नाही म्हणतात. पण आम्हाला नाही कळालं तर आम्हाला राग येतो. माझं नाव का पुकारलं नाही. असू द्या. परंतु बऱ्याच गोष्टी आता तरुण पिढी करून काय बरंच मी शिकण्यासारखं आहे. बऱ्याच गोष्टी, कुणाचे वाढदिवस असतील, कुणा आई वडिलांचे वाढदिवस असतील, काही 61 असतील घरातल्या, किंवा लग्नाचे वाढदिवस असतील, ठीक आहे, अनाथ आश्रमात जातात, वृद्धाश्रमात जातात, साजरे करतात. त्याबद्दल दुमत नाही, फार स्तुती उपक्रम आहे. पण लगेच स्टेटसला असतं 2 मिनिटात. आणि म्हणजे कशासाठी करतो हे सगळं? दाखवण्यासाठी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करा, अवश्य करा, फार सुंदर गोष्ट आहे. परंतु त्या कुणालाही करता कामा नये. त्यावेळेस त्या भगवंताच्या चरणी जाणार आहे. म्हणून तैसा दष्टाचा सखा धर्म झाला जो तो पोकारीचे देखा तरी तोची धोका लागी होय. म्हणून वाचेचा चौबारा घातल्या धर्माचा पसारा धर्माची तो अधर्म होय विरा तो दंभू जाणे, असं माऊलींना म्हणायचं. आता त्यानंतर आपल्याला दर्प या गोष्टीकडे जायचंय. दंभ नंतर दर्प म्हणजे गर्व. गर्वाबद्दल माऊली काय म्हणताय? आता मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुका सुभे आणि तो ब्रह्मसभे न रिजे जैसा. आता दर्प म्हणजे काय बघा. बरेच वेळेस काय होतं माहितीये का? थोडस ज्ञान प्राप्ती होते आणि आपण म्हणजे त्या ज्ञानातले अखंड सागर आहोत असं वाटायला लागतं. काही जणांना अल्प ज्ञान असतं आणि एखाद्या ब्रह्मसभेत जाऊन आपण त्या ब्रह्मसभेची सत्ता गाजू असा भ्रम निर्माण होतो. माऊली म्हणतायत याला दर्प म्हणायचं. तुम्ही अल्पज्ञानी आहात, तुमच्याकडे अल्प गोष्टी आहेत आणि तुम्ही त्याचं काय करतात? त्याचं उहापोह करतायत. जास्त विस्तरून तुम्ही स्वतःला मोठे पण समजायला लागतायत. म्हणून म्हणतायत की थोड्याशा ज्ञानाने तुम्ही ब्रह्मसभा गाजवू शकत नाही. का माधुरी लोकांचा गोडा गजपती मानी थोडा का काटे वरिला सरडा सोडविलीचे. बघा सुंदर सुंदर उदाहरण दिलेले. सरडा आपल्याला माहित आहे. सरडा जो आहे तो सरडा काटेरी झाडाच्या जर टोकाला गेला ना तर सरडाला वाटतं मी स्वर्गात गेलो की काय. त्याला वाटतं खाली सगळं आता पृथ्वी आहे, आपण स्वर्गात आहोत. अगदी आपलं तसं झालंय. अगदी अल्प संपत्ती आपण गोळा केली, अगदी अल्प ज्ञान आपण गोळा केलं, अगदी अल्पदान आपण केलं की आपल्याला वाटतं आपण कर्णच आहोत की काय, आपण अंबानी आहोत की काय.
म्हणजे आम्हाला स्वतःला फार मोठे समजायला लागलो. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही दानी व्हा, कितीही ज्ञानी व्हा, ज्ञानी किती झाला तर ज्ञानेश्वर होणार नाहीत, दानी किती झाला तर कर्ण होणार नाहीत, आणि किती संपत्ती कमवली तर कुबेर होणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीही करा, कितीही करा, कसंही करा, परंतु तो भगवंत आहे. त्या भगवंताच्या पुढे तुमची किंमत काही नाही. तो भगवंत सर्व पाहत आहे. या गोष्टीची जाणीव राहिली पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा जो गर्व आहे तो गर्व कधीही न केला पाहिजे. पहा, तणाची इंधने आगीत हवे गगने, थिल्लर बळे मीने न गणित सिंधू, तैसे माझे स्त्रिया आगीत हवे गगने, तैसा माझे स्त्रिया धने, विद्यास्थिती बहुत माने, एके दिवसाची निपराणी अल्पको जैसा, आब्र छायेची या जोडी, निदेव घरमुडी, मुगामू दे कुणी पुडी, पाणी आले मूर्ख. काय होतं माहितीये का? ते गवताची काडी जर पेटवली ना, वाऱ्याने काय होते? आकाशी जाते, आकाश पेटवायला निघते. काडी केवढी? एवढी पेटली, आणि त्या गवताच्या काडीला वाटते की मी आकाशात पेटवते. काय माझ्यात एवढी पॉवर आहे का? काय कधी कधी काय होतं? आभाळ येतं. आता आहेत दिवस चालू, आभाळ येतं, आणि आभाळ आल्यानंतर सावली पडते. सावली पडल्यानंतर असं नाही की आता घराला छताची काय गरज आहे, सावली पडली, ती सावली कायमची राहणार नसते. तसं आहे, तुमच्याकडे अल्प संपत्ती आली, काही आलं, तात्पुरतं असतं, सगळं क्षणिक असतं. त्याची सांगता येत नाही, ते आज तुमच्याकडे आहे, उद्या नसेल. त्यामुळे त्याचा गर्व केला ना पाहिजे. तुम्हाला ते काय केलं पाहिजे? सांभाळून ठेवलं पाहिजे. आता याच्यावर एक आणखी सुंदर दृष्टांत आहे. इक्ष्वाकू वंशाचा राजा त्रिशंकू राजा, कथा ऐकली असेल, परंतु याला अनुसरून आहे. त्रिशंकू राजा हा महापराक्रमी होता, बलवान होता, शक्तिशाली होता, ज्ञानी होता, भक्ती करत होता, सगळं होतं. पण पहा, सगळं असतं, व्यक्ती काय कुठला वाईट नसतो, पण एक क्षण, एक विचार काय करतो, त्याला वाटायला लागलं की मी फार मोठा झालोय, आता मी पराक्रमी आहे, शूर आहे, ज्ञानी आहे, मी फार मोठा झालो, दर्प निर्माण झाला. आणि त्यानं काय केला? म्हटलं मला स्वर्गात जायचं आहे. आता मला सांगा, स्वर्गात कसं जाता येतो? मरावं लागेल ना आधी. मेलं म्हणजे स्वर्गातच जाते कशावर? कर्म बी पाहिजे ना. म्हणजे दोन गोष्टी गरजेच्या आहेत. पहिल्यांदा मेलं पाहिजे, आणि त्या मारायच्या आधी चांगले कर्म केले पाहिजे. नुसतं मरून बी जमत नाही. या दोन गोष्टी, ठीक आहे कर्म, ठीक आहे बाबा तू पराक्रमी न्याय केलंही असेल कर्म, पण मर ना आधी. पण त्रिशंकू काय म्हटलं, मेलं तर मग स्वर्ग बघायचा कसा? बघून तर काय उपयोग? मला जिवंतपणी स्वर्ग बघायचा, मला स्वर्ग बघायचा म्हणजे तिथं सत्ता स्थापित करायचं, मला तिथला राजा व्हायचा. मग आता हा त्याचा अट्टहास. या अट्टहासापोटी हा जो त्रिशंकू राजा होता ना, हा त्रिशंकू राजाने काय केलं? त्याचे गुरु वशिष्ठ मुनी यांच्याकडे गेला. गुरुवर्य, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, अलौकिक आहात, होम हवन करा, पूजा करा, देवांचा दावा करा. कोण? गुरुवर्याने करा. कुणासाठी? याच्यासाठी का स्वर्गात याची देहा जायचं होतं, तुम्ही करा आणि मला स्वर्गात पाठवण्याची व्यवस्था करा. वशिष्ठ हसले, अरे बाळा हे शक्य नाही, अरे राजा हे शक्य नाही, कारण तुला जर स्वर्गात जायचं असेल तर कर्म करावे लागतील, मृत्यू व्हावा लागेल, आणि हे सगळं निसर्गाच्या पुढे मी जाऊ शकत नाही. जरी गेलो तर निसर्गाचा माझ्यावरती कोप होईल, आणि ते मी करणार नाही. प्रचंड राग आला. रागात तो म्हटला की मग काय उपयोग तुमच्या एवढ्या अलौकिक ज्ञानाचा उपयोग काय? मला जर स्वर्गात पाठ, माझ्याकडे जरी असलं तरी मी या मार्गासाठी हे वापरणार नाही, तू कुठेही बघू शकतो. मग त्याच वेळेस त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणा, प्रतिस्पर्धी जे ऋषीवर्य होते त्यांच्याकडे गेला, विश्वाचार्याकडे, आणि गेल्यानंतर त्यांना म्हटला की असं असं झालेलं आहे आणि मला स्वर्गात जायचं आहे. आता त्यांनी मी विचार केला हे काय कसं शक्य आहे का? पण आता होती प्रतिस्पर्धा, म्हटले आपण आता प्रयत्न करू, आपल्याला थोडस इज्जतीचा प्रश्न आहे, स्टेटसचा प्रश्न आहे. मग त्यांनी काय केलं? होम हवन केले, पूजा अर्चा केली, झाला देव प्रसन्न, आणि याची सोय झाली स्वर्गात जायची. पहा, होम हवन केलं आणि स्वर्गात जाण्याची काय झाली? सोय झाली, आणि सोडून दिलं स्वर्गात. चालले हे स्वर्गात, स्वर्गात जात आहेत. इंद्र देवाला लागली बनत, सगळे देव तिथले स्वर्गातले जे आहेत ते गोळा झाले. अरे
एक मानवी शरीर आणि एक व्यक्ती वर येतोय, राजा एक वर येतोय, आणि हे कसं शक्य आहे? निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. आपण यांना कसं इथं हे करू शकतो? तसं झालं तर फार प्रचंड मोठा प्रकोप होईल प्रकृतीचा. मग सगळे दारा कसे आले स्वर्गाच्या, आणि दारात येऊन थांबले. आणि दारात येऊन थांबल्यानंतर तो जो काही त्रिशंकू राजा होता, त्या त्रिशंकू राजाला म्हटले, तुम्ही थांबा इथं, स्वर्गात येऊ शकत नाही. तुम्ही असं काही कर्म केलेलं नाही, किंवा जरी केलं असेल तर तुमचा मृत्यू झालेला नाही. तुम्ही शरीरासकट स्वर्गात येत आहे आणि हे निसर्गाला धरून नाही, आम्ही तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही. त्यानं म्हटलं की तपश्चर्या केलेल्या मी विश्वकर्माचं यांच्या सहाय्यानं मी येतोय, तपश्चर्या एवढी मोठी आहे, मला येऊ दिलं पाहिजे. ते ऐकायला तयार नाही, त्यांनी ढकलून दिलं. आता ढकलून दिल्यानंतर हा कोलांट्या खात खाली पडू लागला पृथ्वीच्या दिशेने, आणि यानं लगेच ऋषींची धाव घेतली. धाव घेतल्यानंतर ते ज्ञानी होते, त्यांना सर्व कळत होतं सगळं. त्यांना कळाले की असा असा प्रकार स्वर्गापाशी घडलेला आहे. त्यांनी पुन्हा पूजा अर्चा होम हवन चालू केले. म्हटले मी केलेले याचा अपमान होतोय हा, मला त्याला स्वर्गात पाठवायचंच आहे. त्यांनी पुन्हा होम हवन पूजा अर्चा सगळं चालू केलं. आणि त्याच वेळेस त्यांनी काय केलं, त्रिशंकू राजाला तिथंच थांबवलं. त्रिशंकू राजाची अवस्था कशी होती बघा, खाली मुंडी वर पाय, कोलांट्या खात होता. त्यामुळे वर बी नाही खाली बी नाही, म्हणजे पृथ्वीवर बी नव्हता आणि तो स्वर्गातही नव्हता, मध्ये होता. आणि तिथंच त्यांनी होम हवन केले, त्यांचं सामर्थ्य होतं, त्यांनी तिथंच प्रतिस्वर्ग तयार केला, ज्याला त्रिशंकू स्वर्ग म्हणतात. आपल्या बोलीभाषेत आपण बोलतो त्रिशंकू स्वर्ग केला. आता मला सांगा, तो स्वर्ग इंद्र इतकं सुंदर असेल का? इंद्राच्या स्वर्ग आहेत का? नाही. परंतु त्याच पद्धतीचा स्वर्ग तिथं तयार केला, त्रिशंकू तिथं स्थापित झाला, त्रिशंकू तिथंच राहिला, आणि ज्यालाच आपण त्रिशंकू अवस्था म्हणतो. कुठे जर काय झालं ना, त्रिशंकू अवस्था इलेक्शन मध्ये वगैरे वापरतात शब्द, त्रिशंकू अवस्था, धड इकडे नाही धड तिकडे नाही, अशा अवस्थेत ज्यावेळेस अडकतो, तिथून हा प्रकार आला. म्हणजे दर्प जो आहे, गर्व केला होते ना, सगळं भगवंतानं दिलं होतं, सगळं चांगलं चालू होतं, त्या गर्वानं काय केलं, खाली मुंडीवर पाय केलं. म्हणून कधीही कुठल्याही गोष्टीचा गर्व करता कामा नये, कारण जे दिलंय ते भगवंताचं आहे, जे आहे ते त्याच्या कृपेने चालू आहे. आज आहे, उद्या असेलच असं नाही. उद्या किंबहुना तू जर गर्व करशील तर तुझं जेवढं चांगलं तेवढं वाईट व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही, कारण तू भगवंत नाही, तू या करोडो लोकांमधला एक घटक आहे. तुझे जसं कर्म असेल तसंच तुला त्या पद्धतीने मिळणार आहे. तू कधीही तुझ्या संपत्तीचा, दानाचा, ज्ञानाचा काही असेल, कधीही गर्व करू नको. ते जे तुला दिलंय ते सर्वांना वाटण्यासाठी दिलेलं आहे, सर्वांसोबत ते भोगण्यासाठी दिलेलं आहे, ते तुझ्या स्वतःच्या मालकीचं नाही. यासाठी माऊलीने सुंदर अशा आपल्याला याच्यामधून सांगितलेलं आहे. दंभ कळाला आपल्याला, दर्प कळाला. तिसरं जे गोष्ट सांगितलंय ते अहंकार. आता तुम्ही म्हणाल गर्व अहंकार फरक आहे, थोडासा फरक आहे. गर्व जो आहे सर्वस्व मिळाल्यानंतर अहंकार कधी कधी काय नसताना बी होतो, हा अल्प फरक. परंतु पुढे काय म्हणतात पहा, आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासू पूज्य इशू जगे एक तेजस्वी सूर्याचे हा. काही लोक काय असतात नाही का, काहीच नसतं यांच्याकडे, ज्ञान नसतं, काय नसतं, काय नसतं. कधी कधी वाटतं मीच भगवान आहे का, मीच देव आहे का. असं वैयक्तिक मला बोलायचं नाही, परंतु एक वर्ग सांगतोय. काही जण चांगलं करणारे असतात ना, त्यालाही काहीतरी मागून टिप्पणी करणारे असतात. स्वतः तर काय करायचं नाही, पण करतात काय ते पारायणाचं तिथंच असते, त्याला काय कामधंदा आहे. आता काय टाळ कुठत बसतंय. आता मी बोलू नये या व्यासपीठावर, परंतु या गोष्टी आहेत. भजन करत बसतो, हे करतो, त्याच्यावर टीका टिप्पणी होते. करतोय ना तो, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय अडचण आहे. तो त्याचं जे काय कर्म आहे तो करतोय. असेल चुकीचं तर देव बघून घेईल, परंतु तो काय कर्म करतो, देवाची भक्ती करतोय, काय वेगळं करतोय का. जे पारायण आयोजित करतात ना, त्यांच्यावर टीका, तुम्हाला काय माहितीये, तुला काय माहितीये. बरोबर, या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या रूपानं भगवंताची सेवा 4 लोकांना घडते. याच्यावर का भाष्य होत नाही. ते लोक जे 4 लोक एकत्र येत आहेत, जे संस्कृती आपली टिकून आहे, याच्यावरती काय चर्चा होत नाही. अशा लोकांना अहंकार असतो, काही नसताना अहंकार असतो. आणि या अहंकाराबद्दल आपल्याला इथं सांगायचं आहे. पुढे काय म्हणतात पहा, किंबहुना ऐसे से उतने जे संपत्ती विषय तो दर्पू का आणारे से.
एक मिनिट हा. म्हणून जग उत्साह याते जाणून आहे की ते ऐकून मत सुरू आहे फुगलो आहे. काही जणांना भगवंताचं नामस्मरण करायला नाही करा, उगाच हा नामस्मरण करतो त्याला त्रास होतो. भगवंताची स्तुती सुद्धा काहींना ऐकू वाटत नाही, स्वतः तर स्तुती करतच नाही, पण भगवंताची स्तुती सुद्धा काय होत नाही, ऐकवली जात नाही. असे काही लोक असतात जे मत्सर करतात. म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विश्वसुये गोखा माझी त्राय बंगित असे. पतंगा नावडे ज्योती खद्योता वाणीची खंती टिकी बेने अपपती वैरी केला तैसा अभिमानाची नि मोहे ईश्वराची नाम नस आहे बापा ते म्हणे माझे सौती झाली. पहा त्या पतंगाला काय वाटतं माहितीये का, पतंगाला उगाच त्या चोटीचा तिरस्कार वाटतो, काहीच नाही. कधी कधी ते काजवाला काय वाटतं माहितीये का, सूर्याशी तुलना करायला जातो काजवा. काजवा केवढा सूर्य केवढा, तो म्हणतो की काजवाला वाटतं मी सूर्य की काय, मी प्रकाश देतो की काय, तो सूर्याशी तुलना स्वतःची करायला जातो. अगदी समाजामध्येही तसंच आहे. अल्पने आणि अल्प जे काय म्हणूया धार्मिक असतील अल्पदानी असतील असे लोक स्वतःला मोठे मोठे समजायला लागतात. अभिमानाच्या अहंकाराच्या याच्यामध्ये स्वतःला काय करतात, वाहून घेतात. आणि असे लोक जे असतात नेहमीच समाजाला काय असतात, घातक असतात, समाजाला नेहमीच त्रासदायक असतात. अशा लोकांना अगदी भगवंताचं नाव सुद्धा काय होत नाही, सहन होत नाही. अशा या अभिमानी लोकांबद्दल माऊलींनी या अभंगामध्ये या ओवीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता या अभिमानाबद्दल बोलायचं झाल्यानंतर मग सुंदर एक दृष्टांत त्याच्याबद्दल थोडासा आठवला तो सांगतो. हाय तुम्हाला माहिती असलेलंच आहे. भस्मासूर नावाचा राजा होता. त्याला काय आशीर्वाद प्राप्त झाला होता, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवतो भस्म होतो. त्यानं प्रचंड भक्ती केली, पराक्रम होता, तोही भक्तिवान होता, प्रचंड भक्ती केली, देवाला प्रसन्न करून केलं. कोणता देव होता, शिव भोळा. भक्ती केली की तो कला सूर असुर कुणी असो प्रसन्न व्हायचा. आणि आपण काय वरदान देतोय त्याचं पुढे काय होईल याचंही नाही, कारण माझा भक्त आहे ना, मला बाकी काही नको. या भस्मासुराने देवाची अर्चना केली, तपश्चर्या केली, देवाचं प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर यांना वर मागितला की देवा मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल ना तो भस्म होईल. म्हणजे थोडक्यात याचं बी काय होतो उद्देश, सगळं जग संपवतो मी एकटाच राहतो, म्हणजे मीच देव, हाच उद्देश होता त्याच्या मागे. मग भस्मासुराने देवाला प्रसन्न करून घेतलं, वर घेतला, सगळं झालं. म्हटलं आता ट्रायल तर घ्यावं, म्हटलं बघावं, म्हटलं खरं आहे का, देव खोटा बोलला नाही, असं कसं दिलं वरदान, ठेवायला त्याच्या डोक्यावर हात भस्म होईल. खुश झाला, म्हटलं मीच देव आता, म्हटला माझी पूजा अर्चा करा, माझ्या नावानं नामस्मरण करायला सुरुवात करा, तिन्ही लोकांचा राजा मीच आहे. बर ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं, इथपर्यंत आम्ही सहन करू. परंतु त्याला अहंकार काय झाला, ज्या भगवंतानी याला आशीर्वाद दिला ना, त्या शिवानी, त्या शिवाच्या पार्वती मातेला प्राप्तीसाठी हा प्रयत्न करू लागला. म्हणजे अहंकाराची किती परिसीमा झाली पहा. ज्या भगवंतानी याला आशीर्वाद दिला त्या भगवंताच्या पत्नीच्या प्राप्तीसाठी हा शिवाच्या पाठीमागे लागला. म्हटलं की या महादेवावरतीच मी हात ठेवतो, म्हटलं म्हणजे मला पार्वती सहज प्राप्त होईल. पहा सगळे देव तर घाबरून गेले होते, तिन्ही लोकांतले सगळे देव सैरा वगैरे धावू लागले होते की आता काय खरं नाही, शंकराने आपल्या भोळ्या शंकराने आशीर्वाद दिलेला, आता काय होईल. म्हणून सैरा वगैरे धावत होते. आता हा शिवशंकराच्याच पाठीमागे लागला, शंकरी इकडे तिकडे जाऊ लागले. हे भगवान विष्णू पाहत होते. भगवान विष्णूने विचार केला, तिन्ही लोकांचा जो आहे ना पालन करता, रक्षण करता, त्या रक्षण कर्त्याच्याच हा पाठीमागे धावलाय, हाहाकार होईल सगळा. भगवान श्री विष्णूने एका सुंदर अशा स्त्रीचं रूप घेतलं, मोहिनीचं रूप घेतलं. आणि मोहिनीचं रूप घेतलं आणि हा भगवान विष्णू जे होते ते भस्मासूरच्या समोर प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर हा त्या मोहिनीकडे पाहतच बसला. अलौकिक असं सौंदर्य त्याला समोर दिसू लागलं. आणि मोहिनीच्या रूपात असलेले विष्णू त्याला म्हणाले की कशाला धावतोय तो त्या शिवाच्या मागे, पार्वतीच्या मागे कशाला जातोय, मी तुझ्याशी लग्न करायला तयार, पण माझ्या काही अटी आहेत त्या पूर्ण करत असतील तर. तो म्हटला ठीक आहे, म्हटलं मी आता तिन्ही लोकांचा राजा, म्हटलं तुझ्या आठ काय म्हणला माझ्यासाठी तयार आहे, म्हटलं मी काय करायचं सांग तर मला, काय नाही माझ्याबरोबर नृत्य कर म्हटलं. पण एक आठ आहे त्याच्यातली, काय, मी जशा पद्धतीने नृत्य करेल, ज्या पद्धतीने आदा करेल त्या पद्धतीने तुला करावं लागते.
ठीक आहे म्हटलं, काय अडचण आहे म्हटलं, मग आणखी काय तर मागायचं होतं, हे काय मागितलं तू? ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही म्हटलं, करूया. आणि मोहिनीनं नृत्य असं सुंदर असं नृत्य करायला सुरुवात केलं, त्याला त्याच्यात तो भारावून गेला. आणि नृत्य करता करता मोहिनीने काय केलं, स्वतःचा हात एक डोक्यावर ठेवला, एक कमरेवरती ठेवला. हात त्याच्यात होता, त्या याच्यात तो गुंग झालेला होता. त्याच्याही लक्षात आलं नाही, त्याने स्वतःचा हात एक डोक्यावर ठेवला, एक कमरेवरती ठेवला. आशीर्वाद काय, वरदान काय मिळालं होतं? डोक्यावरती ज्याचा हात ठेवशी तो संपला, बस मला यानं स्वतःच ठेवला की. म्हणजे सांगायचं का, कुणाशी तुलना करायला निघाला? तो भगवंत आहे, ज्यानं तुला दिलं त्याच वरदान वापरून तू त्याला संपवायला निघाला. तो भगवंत आहे, तो सर्वज्ञानी आहे, त्याच्या लीला आघात आहे. तू छोट्याशा एखाद्या वरदानाने त्याला संपू शकत नाही, तो सर्व जाणता आहे. तुझा जो अहंकार आहे, अभिमान आहे, तो क्षणिक आहे. हा थोडा त्रासदायक होईल, परंतु त्या सगळ्या गोष्टी काय आहेत, या क्षणाच्या आहेत. तो अहंकार संपवायचं काम भगवान विष्णूंनी मोहिनीच्या स्वरूपात केलं. म्हणजे कितीही केलं, कितीही मोठं वरदान घेतलं, काही कमवलं, काही झालं, कसंही झालं, तरी त्या भगवंताच्या पुढे आपण नाही. बऱ्याच गोष्टी आजकाल कानावरती येत आहेत, स्वतःला देव समजणार आहे. पण एक विशिष्ट काळ असतो, योग असतो, जोपर्यंत त्या गोष्टी चालायच्या चालतात. तो काळ संपला, तो आहे बघायला, तो जिथे तिथे त्या पद्धतीने तो अहंकार संपवायचं काम करतच असतो. त्यानंतर आपण दंभ पाहिला, दर्प पाहिला, अहंकार पाहिला, क्रोध. आता क्रोध जो आहे, त्या क्रोधाबद्दल सांगताना काय म्हणतायत पहा. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे, तो सूर्य उदयाला देखून सगळे, पाप्या फुटते डोळे दडुळाचे, जगाचे सुख पहाट, चोरा मरणाहून निकृष्ट, दुधाचे काळ कुट होय वाळी, आघादे समुद्र जळी, प्राशिता अधिक जळी, वडवागणी न मिळे शांती काही, तैसा विद्या विनोद विवेद, एकेला पुढीलाची दैवे, तै तो ऋषी दुनावे क्रोध तू जाण. आता पहा, क्रोधाबद्दल सांगताना काय सांगतायत. आता क्रोध म्हणजे फक्त राग असं नाही. आता क्रोधाबद्दल थोडस विस्तृत सांगावं लागेल. क्रोध म्हणजे आपल्या भाषेमध्ये उगाच निर्माण होणारी एक गोष्ट. म्हणजे काय, एखाद्याने गाडी घेतली, उदाहरण सांगतो मी, गाडी कोण घेतली, त्याला घेतली, आणि हा काय म्हणतो घरात बसून, 2 नंबर आहे तुला काय करायचं बाबा. त्यानं गाडी घेतली, त्यानं संपत्ती घेतली, तो त्याचा विषय, तो त्याचं कर्म आहे. 2 नंबर असो, 1 नंबर असो, ते त्याचं कष्ट आहे. असेल 2 नंबर, तो भगवान बघेल, नसेल तर अजून त्याला आणखी दुसरी 4 व्हीलर दे. म्हणजे ज्यावेळेस आपली ऐपत नसते, ज्यावेळेस आपण कुठेतरी कमी पडतो, त्यावेळेस एखादा जो कमवणार आहे, एखादा जो काही कष्ट करणार आहे, त्याच्याशी आपण तुलना करताना त्याला व्याभिचारी ठरवायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस तुला असं वाटतं ना, एखादा पुढे जातोय, एखादा काहीतरी करतोय, त्यावेळेस तुला त्याची काय करायची, बरोबरी करायची. उगाच दुसऱ्याचे वैभव बघून तुझे डोळे फुटायची गरज नाही. हे या ओळीमधून सांगितलेलं आहे. आपण जर अल्प हे असू ना, अल्प नशिबी असू, आपण अल्प कम्युनिटी असू, एखादा जर भव्य दिव्य काही करणार असेल, तर आपली तुलना त्याच्याशी करण्यापेक्षा आपल्यामध्ये कसं आपल्याला प्रगती करता येईल, याबद्दल या ओवीमध्ये आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. पहा, क्रोध जो आहे, आता हा क्रोध जो आहे ना, क्रोध 2-3 पद्धतीने आपल्याला वर्णन करता येतो. क्रोध जो आहे, हा क्रोध एखाद्याला संपवायचं कसं काम करतो, त्याचं सुंदर असं उदाहरण म्हणजे आपलं रामायण. सुंदर असं उदाहरण म्हणजे महाभारत आहे. रामायण का घडलं, एका क्रोधामुळेच घडलं. काय क्रोध होता, शूर्पणखेचं नाक लक्ष्मणाने कापलं. आता क्रोध येणं स्वाभाविक आहे, भाऊ आहे तो, परंतु का कापलं, कशासाठी कापलं, काय घटना घडली होती याचा मागोवा जास्त घेतला नाही. घेतला तरी त्याच्याकडे कानाडोळा केला आणि सीतामयाला अपहरण केलं, आणि तिथून सगळं रामायण झालं. म्हणजे एक छोटासा क्रोध जो आहे, तो एवढ्या प्रचंड मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरला. स्वतः रावणाच्या प्रचंड अशा शक्तीला संपवण्याचा, त्याच्या साम्राज्याला संपवण्याचा कारणीभूत ठरला. त्या सोन्याच्या लंकेला आमच्या हनुमंतरायाने जाळलं. अशी सोन्याची लंका त्या क्रोधाच्या पायीच गेली. म्हणजे हा जो क्रोध आहे, तो क्रोध काय करतोय, सगळं संपवायचं काम करतोय. म्हणून या क्रोधाबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
आता सगळ्यात महत्वाचं लास्ट शेवटचं जो आहे त्याबद्दल ते आहे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? आता अज्ञान म्हणल्यावर काय येतो डोळ्यासमोर आपल्याला? अल्पज्ञान, अडाणी. अडाणी अल्पज्ञान म्हणजे अज्ञान नाही. जेवढे आजपर्यंत संत झाले ते फार शिकलेले नव्हते, कमी शिक्षण होतं. मी तर किंबहुना म्हणतो, मी स्वतः डॉक्टर असून सांगतो, शिक्षण जेवढं उच्च घ्याल तेवढं परमात्म्यापासून दूर जातात. ही शोकांतिका आहे आजची. जेवढं शिक्षण कमी असेल तेवढं ती देव लक्षात येतो, देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. खरं तर या शिक्षित लोकांनी आलं पाहिजे, सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे, पण त्या गोष्टी होत नाही. असो, इथं अज्ञान काय म्हणायचं पहा. या अज्ञानाबद्दल इथं थोडस माऊलींनी आपल्या भाषेमध्ये वर्णन केलेलं आहे. ते वर्णन असं आहे पहा. हा तैसा येर जे क्रिया जात ते तिक्याचे करवत ऐसे ब्राह्मेस खसासित जयाचे गा तो मनुष्याचा आदमोजान पारुष्याचे अवतरण आता ऐक कोण अज्ञानाची. अज्ञान म्हणजे काय आहे पहा. अज्ञान म्हणजे सगळं कळत असून न कळत काहीतरी करणं. म्हणजे आता काय पहा, सगळं कळतं, काय खावं काय खाऊ नये सगळं कळतं, ही गोष्ट चांगली आहे वाईट आहे सगळं कळतं. बऱ्याच वेळेस कळतं आम्हाला मी करतोय ते चुकीचं करतोय, पण आम्हाला ते कळू द्यायचं नाही, त्याला अज्ञान म्हणायचं. जाणून बुजून ज्ञानाकडे केला गेलेला करणारा त्याला म्हणायचं. तुम्ही कमी शिकलाय म्हणजे अज्ञान नाही. कळत ज्ञानी असून अज्ञानासारखं वागतात ते अज्ञान. म्हणजे आम्हाला कळतं की काय आम्ही आहार घ्यावा, आम्हाला कळतं आम्ही काय विचार घ्यावा, आम्हाला कळतं आम्ही काय कर्म करावं, आम्हाला कळतं आम्ही दान धर्म करताना कसं करावं, पण आम्हाला ते कळवूनच घ्यायचं नाही. आम्हाला काय करायचंय, आम्हाला या सगळ्या गोष्टींचा दंभ निर्माण करायचा आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टींचा दर्प निर्माण करायचा आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा आहे, आम्हाला या सगळ्या गोष्टीतनं जे क्रोध मिळते त्याचा आसुरी आनंद घ्यायचा आहे. या प्रकारच्या अज्ञानापासून दूर राहण्यासाठी माऊली सांगते. काय झालं, आपला भारत राजा, ज्याला भारत राष्ट्र आपलं जे नाव पडलं, तो राजा, तो ईश्वर पराक्रमी होता. त्या राजानं त्याच्या राजाच्या याच्यातून तो थोडा उबग झाली. त्याला वाटलं की काय काय करतोय मी. बऱ्याच राजांना असं झालं, शेवटी पराक्रम वगैरे केले आणि पुन्हा लक्षात यायला लागलं कशासाठी करतोय हे संसार हे ते सगळ्या गोष्टी. तसं त्या राजाला वाटलं की नाही, मला वैराग्य प्राप्ती करून घ्यायची आहे, मला नको आहे राज दरबार सगळं सुख कमी वाजतं का राजाकडे. कसे राजे नको आम्हाला, मी आता तपश्चर्या करतो, देवाचं नामस्मरण करतो, बस झालं, माझ्या आयुष्यात काही नको. तो भारत राजा तपश्चर्या केली, तपश्चर्याला बसायचा, जंगलामध्ये गेला तिथं बसायचा, त्याची दिनचर्या तिथं सात्विक आयुष्य तो जगू लागला. पण काय झालं माहितीये का, तिथे एके दिवशी त्याला हरिण दिसलं आणि ते हरिण जे होतं ते गर्भवती होतं आणि ते तिथं इकडून तिकडून हुंदडत होतं, पाणी प्यायला ते विहिरीवरती तिथं आलेलं होतं. आणि ते तिथं पाणी प्यायला तिथं आल्यानंतर तिथं सिंहाची गर्जना झाली, मोठे दरकाळे आले. आल्यानंतर ते सैरावायला धावू लागलं, जीवाच्या आकांतानं पळू लागलं. आणि पळत असताना ते काय झालं, उंचावरून उडी मारायला गेलं, पडलं आणि मेलं. पण सुदैवाने काय झालं, त्याचं जे गर्भ होतं त्याच्यात जे पाडस होतं ते जिवंत राहिलं. आणि त्या पाडसाला ही घटना सगळी कोण पाहत होता, तो भारत राजा. आणि त्यानं पाहिलं, त्या पाडसाला घेतलं आणि त्याचा सांभाळ केला. कशासाठी आला होता हा भारत राजा? वैराग्य प्राप्तीसाठी आला होता, संसाराचा मोह त्यागून इकडे आला होता. त्याची भावना त्या पाडसाला घ्यायची वाईट नव्हती, पण न कळत काय होतं ते सांगायला तुम्हाला. अज्ञान, अज्ञान म्हणजे कळत न कळत अशा गोष्टींमध्ये अज्ञान येतं. तर त्या भारत राजाने काय केलं, त्या पाडसाला घेतलं, त्या पाडसाचा सांभाळ केला, त्याला त्याची लळा लागली, त्याला त्या घरातल्या कुटुंबाच्या सदस्यासारखा त्याला तो सांभाळू लागला. पाडसापाशी तो त्याचा वेळ तपश्चर्या, भगवंत नामस्मरण सगळं राहिलं बाजूला. संसारातून बाहेर आला आणि संसारात गेला. पहा, न कळत अज्ञान. आणि तिथे गेला आणि त्या पाडसाला सांभाळू लागला. वय झालं, मारायला टेकला, मारायला लागला. मरताना म्हणतात बघा आपल्या इथंही, जरा देवाचं नाव घ्या. ते म्हणते नाही, जरा सुना जरा पाटल्या करा मुली होते, नाही ना ती राहू द्या, देवाचं आता तरी नाव घ्या. बरोबर आहे.
सांगतात महाराज बुरकुंड खायले म्हणताना वासरू बुरकुंड खायला याच्याकडे लक्ष आहे. बरोबर आहे का? काय झालं की संसारातून बाहेर पडलो, भगवंताचं नाव स्मरण करायचं. तो पुढचा जन्म कुठला मिळेल याची विचार करा. कारण स्वर्गात तर जाणं शक्य नाही, त्यासाठी प्रचंड लागतं. केलं असेल पुण्य तर आनंदच आहे. परंतु मृत्यू समयी त्या राजाने एवढं केलं होतं, त्या राजालाही भगवंताचं नाव आलं पाहिजे. तर त्या हरणात जीव गुंतला. पाळसा आता कसं होईल, मी नाही आता मोठं झालं पाळस, पण तरी बी कसं होईल. झालं, मृत्यू झाला आणि पुढचा जन्म हरणाचा.